शेतकऱ्यांना स्प्रिंकलर आणि ठिबक संचाकरिता शासनाकडून अनुदान दिले जाते। ज्या शेतकऱ्यांनी स्प्रिंकलर किंवा ठिबक संच खरेदी करून जीएसटीचे बिल महाडीबीटी पोर्टलवर अपलोड केले आहे आणि खरेदी केलेल्या घटकाची कृषी विभागाकडून पाहणी करण्यात आलेली आहे, तरी सुद्धा मागील काही महिन्यांपासून अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत। जून महिन्याच्या अखेरपर्यंत अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील असे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना तोंडी सांगण्यात आले होते। आता या संदर्भात शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, पाहूया या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, 21 जून 2024 रोजीचा हा GR आहे। राष्ट्रीय कृषी सिंचन विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक योजनेचा सर्वसाधारण प्रवर्गाकरिताचा प्रथम हप्त्याचा 87 कोटी 70 लाख रुपये निधी वितरित करण्याबाबत या GR ची प्रस्तावना काय आहे पाहूया। सन 2015-16 पासून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटकाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे। केंद्र शासनाच्या दिनांक 6 एप्रिल 2022 रोजीच्या पत्रान्वये राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तारची राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया या नावाने पुनर्रचना केली असून त्यामध्ये वार्षिक कृती आराखडा आधारित व सविस्तर प्रकल्प अहवाल आधारित या दोन शाखांचा समावेश आहे। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन हा घटक राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरियाच्या वार्षिक कृती आराखडा आधारित शाखेत अंतर्भूत केले असून केंद्र व राज्य हिश्श्याच्या निधीचे प्रमाण 60-40 असे आहे। राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया योजनेअंतर्गत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय मंजुरी समितीने वार्षिक कृती आराखडा आधारित दिनांक 3 मे 2024 रोजी झालेल्या बैठकीत प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन या घटकाकरिता 667 कोटी 50 लाख रुपये निधीच्या कार्यक्रमास दिलेल्या मान्यतेनुसार संदर्भ क्रमांक 5 येथील दिनांक 16 मे 2024 च्या शासन निर्णयान्वये प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजनेच्या 667 कोटी 50 लाख रुपयाच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे। केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक 6 अन्वये राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन या घटकाकरिता सर्वसाधारण प्रवर्गाचा 52 कोटी 62 लाख रुपये निधी वितरित केला आहे। त्या अनुषंगाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटकाकरिता मंजूर तरतूद व वितरणासाठी उपलब्ध असलेल्या निधीच्या मर्यादेत केंद्र हिश्श्याचा 52 कोटी 62 लाख रुपये व त्या समरूप राज्य हिश्श्याचा 35 कोटी 8 लाख रुपये असा एकूण 87 कोटी 70 लाख रुपये निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे। शासन निर्णय काय आहे ते पाहूया। राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरियाच्या प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटकांतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी केंद्र हिश्श्याचा 52 कोटी 62 लाख रुपये व त्या समरूप राज्य हिश्श्याचा 35 कोटी 8 लाख रुपये असा एकूण 87 कोटी 70 लाख रुपये निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे। ज्या शेतकऱ्यांचे मागील काही महिन्यांपासून स्प्रिंकलर आणि ठिबक सिंचन संचाच्या अनुदानाचे पैसे खात्यात जमा झालेले नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत 87 कोटी 70 लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। या GR वरून असे समजते की पुढील महिन्यात स्प्रिंकलर आणि ठिबक सिंचन संचाच्या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।